नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील. MPSC GS बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण लोकसत्ता ॲनालिसिस सिरीज ही सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण 2 ऑगस्ट 2022 रोजीचा लोकसत्ता न्यूजपेपर हा ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामधील महत्त्वपूर्ण न्यूज कोणत्या आहेत, बातम्या कोणत्या आहेत, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती त्याचा आढावा आपण घेणार आहोत. नवीन जे विद्यार्थी आहेत ते सर्वांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मग व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून घेणं अपेक्षित आहे आणि मगच जे लाईकचे बटन आहे ते काळं करून घ्या. हे 3 कामं झाली की आपण लेक्चरला सुरुवात करत चलू. मग हे चला दुसरा आपण लेक्चरला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज सांगितलेली आज एक नवीन आपण सुरुवात करतो. याच्यामध्ये नवीन काय आहे तर सांगतो तुम्हाला. येणारी जी 2023 साठी राज्यसेवा पूर्व परीक्षा असणार आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्या अनुषंगानं इतर ज्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असणार आहेत त्या अनुषंगानं लोकसत्ता न्यूजपेपरमधील जे आपण हे संपादकीय पाहत असतो त्या संपादकीय जे न्यूज आहेत संपादकीयाच्या माध्यमातून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे, लिहून देईल आणि किंवा सांगेल. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या नंबरवरती जर शक्य असेल तर लिहिण्याचा प्रयत्न करा. राज्यसेवेची जर तयारी करत असाल तर लिहिणं तुम्हाला अनिवार्य आहे. राज्यसेवेबरोबरच इतर टेक्निकल एक्झाम असतील त्या सर्व तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या झाल्या आहेत आणि ज्या गट ब आणि गट प नॉन गॅजेटेड असतात त्या फक्त ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या राहिलेल्या आहेत. बरोबर, 2023 पासून हे बदल कार्यान्वित होणार आहेत. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नांची तयारी चालू घडामोडी त्या विषयामधील करणार आहोत. सो आपण ती नवीन सुरुवात आजपासून करतोय तर ते लक्षात घ्यायचं आहे. चलो आज के लिए स्टार्ट करते हे. तर पहिली न्यूज आहे महाज्योतीमध्ये कोट्यवधींचा टॅबलेट घोटाळा. त्यांनी काय केलं होतं, महाज्योती एक संस्था आहे जी ओबीसींना या ठिकाणी शिक्षणामध्ये वगैरे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते, शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. मग इथं जर बघितलं सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट काय तर हिची स्थापना ही कधी झाली तर महाज्योतीची स्थापना ही 8 ऑगस्ट 2019 या दिवशी झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने या संस्थेची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे सारथी वगैरे ज्या संस्था आहेत या संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या संस्था असतात. बरोबर आहे. सो इथं फक्त एवढंच गोष्ट महत्त्वाची आहे, 8 ऑगस्ट 2019 महाज्योतीची स्थापना. महात्मा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं याला म्हटलं जातं. महात्मा फुले महाज्योतीचा लॉंग फॉर्म आपण पाहिला तर तो महात्मा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं याला म्हटलं जात असतं. तर याच्यावरती एवढीच गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढं आपण गेलोत तर डायरेक्टली इथं जर बघितलं इथं कुठं आता देशात फक्त भाजप टिकेल वगैरे ते राजकीय वक्तव्य त्याची काही गरज नाही पडणार. इथं एक आहे अंचिताला सुवर्ण, तर ते आपण तुम्हाला म्हटलं आहे की तुम्हाला मी स्पेशल ज्या ॲथलेटिक्स स्पर्धा आहेत किंवा राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतामध्ये होत असलेली बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा या दोन्हींचं स्पेशल एक लेक्चर घेणार आहे. फक्त त्या कम्प्लीट होऊ द्या. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं नाही. आता इथं उस्मानाबादच्या नामकरणाला उच्च न्यायालयात आव्हान, तर इथं नामकरण काय करण्यात आलं आहे तर लक्षात ठेवायचं. धाराशिव याला म्हटलं जातं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. बरोबर. सो इथं बघितलं तर इथं न्यूज एवढा आहे, दुसऱ्या महत्त्वाच्या नाही आहे. डायरेक्टली इथं आहे मेट्रो संपादकीयमध्ये जो विचार आपण म्हणतो त्याच्यामध्ये इथं या ठिकाणी न्यूज आहे ती म्हणजे मेट्रो पर्यावरणाच्या रक्षणासाठीच. आता मुंबईमध्ये जो मेट्रो प्रकल्प किंवा प्रत्येक शहरामध्ये जे मेट्रो प्रकल्प उभा केले जात आहेत तर या ठिकाणी मंगल प्रताप लोढा जे आहेत आमदार त्यांनी हा लेख लिहिला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे मेट्रोची उभारणी ही पर्यावरण संरक्षणासाठीच करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या लेखामध्ये त्यांचं मत मांडलेलं आहे. मग हा लेख त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेच्या ज्यावेळेस विश्लेषणात्मक स्वरूपाचं लिहिण्यासाठी असतो त्यावेळेस तुम्हाला ती अशा प्रकारचे लेख हे महत्त्वपूर्ण असतात. कारण इथं प्रश्न विचारत असताना आता तुम्हाला प्रश्न सांगतो, लक्षात घ्या प्रश्न काय आहे. या लेखाच्या अनुषंगानं प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कसा विचारला जाऊ शकतो, चालू घडामोडीच्या असेल किंवा एन्व्हायरमेंट स्वरूपामध्ये एन्व्हायरमेंटसाठी असेल तर या ठिकाणी प्रश्न असा असेल की वाढत्या पायाभूत सुविधांचा विकास, प्रश्न व्यवस्थित ऐका, वाढत्या पायाभूत सुविधांचा विकास पर्यावरण संरक्षणासाठी पूरक आहे. लक्षात ठेवा, वाढत्या पायाभूत सुविधांचा विकास पर्यावरण संरक्षणासाठी
पूरक आहे, टीकात्मक परीक्षण करा, क्रिटिकल ॲनालिसिस करा, असा प्रकारचा प्रश्न आहे. टीकात्मक परीक्षण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला याच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करा. आता हा मी सांगेल हा 200 शब्दामध्ये लिहायचा आहे, पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात करताय त्यावेळेस शब्दांची मर्यादा ठेवू नका. नंतर आपल्याला हे कमी करता येईल, स्पेसिफिक शब्दामध्ये सुद्धा मांडता येईल. जेवढं तुम्हाला लिहिता येते तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि विषय कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. चालेल. सो लक्षात ठेवायचं की वाढत्या पायाभूत सुविधांचा विकास पर्यावरण संरक्षणासाठी पूरक आहे, टीकात्मक परीक्षण करा, असा हा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. हा संभाव्य प्रश्न आहे. हे प्रश्न 100% विचारले जात असतात. अशाच प्रकारचे प्रश्न हे विचारलं जाणं अपेक्षित आहे. UPSCला प्रश्न विचारतात अशा प्रकारचेच. सो MPSCला सुद्धा तसे प्रश्न विचारले जातील. आता वीज विनोद, आता वीज निर्मिती कंपन्यांसंदर्भामध्ये असणारा हे आहे. याच्यावरती एवढं इथं फोकस करण्याची हे नाही आहे. फक्त माहितीपूर्ण असावं म्हणून वाचून घ्या, जेणेकरून शब्दसाठा वाढेल, लिहिण्याची क्षमता वाढेल. आणि अशा प्रकारचे जे लेख आहेत ते तुम्हाला CSATसाठी हे महत्त्वाचे आहे. CSATमध्ये जे पॅसेज असतात त्या पॅसेजमध्ये इथून जशाला तसे पॅरेग्राफ उचलले जात असतात आणि मग त्या अनुषंगाने तुम्हाला याचा उपयोग होत असतो. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्त्वपूर्ण लेख आहे, साथरोगांचे जागतिकीकरण. आता अलीकडील कालखंडात जर बघितला आपण, नियमितपणे 1-2 वर्षाला जागतिक स्तरावर एक आरोग्य आणीबाणी घोषित केली जाते WHO तर्फे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून ही जागतिक आरोग्य आणीबाणी ही घोषित केली जाते. दर 2 वर्षालाच म्हणावं लागेल, 2-3 वर्षाला. अलीकडचा कालखंड आपण बघितला, कोरोना आला, त्याच्यानंतर आता मंकी पॉक्स आहे, त्याच्या अगोदर मार्स वगैरे, हे जे आहेत रोग हे कंटिन्यू येत आहेत आणि मग WHO तर्फे या ठिकाणी ही आरोग्य आणीबाणी घोषित केली जाते. मग आरोग्य आणीबाणी घोषित करण्यासाठी किंवा ही का घोषित केली जाते याच्यावरती या लेखामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आरोग्य आणीबाणी म्हणजे काय की जागतिक स्तरावर एखादा आरोग्यासंदर्भात आलेल्या संकट हाताळण्यासाठी करण्यात येणारं नियमन, त्याला आरोग्य आणीबाणी असं म्हटलं जात असतं. मग त्याच्यावरती सगळे अधिकारी हे स्थानिक गव्हर्नमेंटकडे जात असतात आणि त्या अनुषंगाने मग वाटचाल केली जात असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी मग इथं जर बघितलं आपण की WHO आरोग्य आणीबाणी कशाच्या आधारे घोषित करते, त्यासाठी काही पॅरामीटर्स असतील ना, की उठलं की त्यांना करता येणार आहेत का, तर नाही. त्यासाठी एक कायदा आहे 1967 साली पारित करण्यात आलेला कायदा. तो म्हणजे काय सांगतो, आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन कायदा हा 1967 साली पारित करण्यात आला आहे WHO तर्फे. आणि त्या कायद्याअंतर्गत ही आंतरराष्ट्रीय आणीबाणी ही घोषित केली जात असते जागतिक स्तरावरती एखादा जर, आणि मग त्याचे पॅरामीटर्स या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. आता इथं जर बघितलं तर या पॅरामीटर्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिथं ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा प्रश्न असेल तिथं या पॅरामीटर्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या नियमन कायदा कधी पारित करण्यात आला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की 2009 ते 22 या कालखंडामध्ये जर बघितला हा एक 4-5 वर्षाचा कालखंड असेल किंवा 7-8 वर्षाचा एक जवळपास कालखंड आहे हा. तर या 13 वर्षाचा कालखंड, ॲक्च्युली 13 वर्ष जर कालखंड बघितलं तर 13 वर्षामध्ये 7 वेळा आंतरराष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. आरोग्यविषयक आणीबाणी म्हणतोय मी. आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणी ही 7 वेळा लागू करण्यात आली आहे 13 वर्षाच्या कालखंडामध्ये. म्हणजे अलीकडील जर बघितलं तर ही फ्रिक्वेन्सी दर 2 वर्षांनीच असलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे दर 2 वर्षावधी जगावरती आरोग्यविषयक संकट येत आहे. मग आता आरोग्यविषयक संकट कशाला म्हणायचं आणि कोणत्या आधारे या ठिकाणी ही आरोग्य आणीबाणी लावायचं, इथं 4 त्याचे पॅरामीटर्स दिलेत. इथं पहा खालच्या साईडला, इथं जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला पॅरामीटर्स लावलेले आढळून येतील. तर ते पॅरामीटर्स कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. पहा, पहिलं या ठिकाणी सांगितलं जातं की पहिला पॅरामीटर्स काय, तर ते म्हणते की असामान्य आणि अनपेक्षित घटना घडणे. जर जगामध्ये अनपेक्षित स्वरूपाची नवीन स्वरूपाची घटना घडत असेल किंवा एखाद्या प्रचंड प्रमाणामध्ये मृत्यू होत आहेत किंवा आरोग्यामध्ये फास्ट स्वरूपामध्ये बदल होत आहेत, त्यांचे लोक आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे, अशा जर अनपेक्षित घटना घडत असतील तर ते एक पॅरामीटर त्या ठिकाणी आरोग्य आणीबाणीसाठी लावलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं पॅरामीटर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे काय, तर पहा जी घटना घडते या घटनेचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता असणे. आरोग्य क्षेत्रावर जर मोठ्या स्वरूपाचा परिणाम घडणार असेल
तर लक्षवेधी स्वरूपाचा असेल तर या ठिकाणी ती सुद्धा पॅरामीटर या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं की आंतरराष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी. त्याच्यानंतर तिसरं पॅरामीटर या ठिकाणी काय दिलंय पहा, इथं सांगितलंय की यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रसाराची शक्यता ही अधिक असणे, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये पूर्ण एका देशातून दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात, तिसऱ्या देशातून चौथ्या देशात अशा प्रकारचा प्रसार हा जर होणार असेल तर या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. कुणाकडून? WHO कडून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून ही या ठिकाणी आरोग्य आणीबाणी घोषित केली जात असते. कशाच्या आधारे? 1967च्या कायद्याच्या आधारे. त्याच्यानंतर चौथा पॅरामीटर या ठिकाणी आहे, तो चौथा पॅरामीटर या ठिकाणी काय म्हणतोय की त्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण म्हणजे ही जी घटना घडते त्या घटनेमुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दळणवळण आणि व्यापार यांच्यावर निर्बंध घालण्याची गरज लागू शकणे. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय व्यापारावर जर प्रतिबंध लावायची गरज पडली तर त्यावेळी सुद्धा ही आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. अशा प्रकारचे या ठिकाणी हे 4 पॅरामीटर्स आहेत. आणि मग आयोग प्रश्न विचारत असताना ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये पूर्वपरीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते. फक्त मेन्सच्या स्वरूपाने प्रश्न कसा विचारला जाईल तर तो महत्त्वपूर्ण आहे. मेन्सच्या स्वरूपात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये तुम्ही ट्रेन आहे, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये गरज नाही पडणार कसे प्रश्न काय वगैरे. आणि जेव्हा तुम्हाला हे थेरटिकल माहीत असते तेव्हा ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपामधील प्रश्न हा सरळ सॉल्व्ह होऊ शकतो. तर इथं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा प्रश्न कसा असेल लक्षात घ्या. प्रश्न लिहून घ्या आणि त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, अलीकडील काळात वारंवार घोषित होणाऱ्या, लक्षात ठेवा, अलीकडील काळात वारंवार घोषित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी संदर्भात विश्लेषणात्मक स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारचा प्रश्न हा 150 किंवा 200 शब्दामध्ये लिहिण्यासाठी येऊ शकतो. तुम्हाला मी अगोदरही म्हटलं की सुरुवातीला तुम्ही तयारी करत असाल तर जे प्रश्न मी देतोय ते प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याला शब्दांची मर्यादा लावू नका. शब्द किती असतात, कसे मोजले जातात ते नंतर तुम्हाला मी सांगेल, पण आत्ताच त्याला शब्दाची मर्यादा देऊ नका. तुम्ही फक्त लिहिण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमतंय विषय कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. तर या गोष्टीमध्ये सुरुवातीला वाटल्यास सर्च करून लिहा, चालेल. तर या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात. 2 प्रश्न आज ठिकाणी तुम्हाला सांगितलेत आणि त्या प्रश्नावरती तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. माझा नंबर आहे 9689665611. या ठिकाणी या नंबरवर इथं पट्टी जे दिसते या ठिकाणी त्या पट्टीवरती सुद्धा तो नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही लिहून त्याची PDF बनवून पाठवू शकता. चेक करून देण्याचं काम मी करेल आणि सुधारणा सुद्धा तुम्हाला सांगू शकेल, चालेल. तर ती न्यूज महत्त्वाची आहे. आता पुढे आणखीन एक रोजगाराच्या संदर्भाने एक न्यूज आहे. तर पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल इथं काय म्हणते, महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संदर्भाने, महाराष्ट्राच्या रोजगारासंदर्भामध्ये इथं न्यूज आहे की महाराष्ट्र रोजगाराच्या याच्यामध्ये उपलब्धतेमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकावर असणारा राज्य आहे. इथं पहा, रोजगार संधी उपलब्धतेत महाराष्ट्र देशात अव्वल, म्हणजे महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. कशाच्या बाबतीत? तर रोजगाराच्या संधी ह्या जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यामध्ये या ठिकाणी या महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागताना आपल्याला लक्षात येऊन जातो. म्हणून याच्यावरती न्यूज महत्त्वपूर्ण आहे आणि ती न्यूज आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर मूळ लोकसत्ता या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर त्या लोकसत्ताच्या आधारे पेज नंबर, आपण पुणे लोकसत्ता पाहत असतो हे पण लक्षात ठेवा, पुणे लोकसत्ता आणि न्यूज जवळपास सेमच असतात. पेज नंबर इकडे तिकडं होऊ शकतं. तर ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी कशाच्या आधारे या ठिकाणी घोषित करण्यात आली आहे, किंवा हा जो न्यूज दिली आहे ती कशाच्या आधारे घोषित करण्यात आली आहे, तर जे आपण EFO म्हणतो, ही एक संस्था आहे. त्या EFO संस्थेकडं रोजगार संधीसाठी या ठिकाणी नोंदण्या केल्या जात असतात कामगारांकडून. तर त्या नोंदण्यानुसार ही आकडेवारी केंद्रीय कामगार कल्याण व रोजगार मंत्रालयाच्या तर्फे, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयातर्फे ही आकडेवारी घोषित केली जात असते. आणि मग त्या अनुषंगानं जर पाहिलं तर नोंदणीमध्ये जर बघितलं आपण, सर्वाधिक नोंदणी ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला आढळून येते. त्यामध्ये 1 नंबरला येतो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं MH मध्ये एकूण जर नोंदण्या बघितल्या तर 2020-21च्या कालखंडामध्ये ते आहे 36,08,386. बघा लक्षात घ्या, 36,08,386 एवढ्या नोंदण्या ह्या भारतामध्ये
सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो या रोजगार संधीच्या उपलब्धतेमध्ये, तर तो तमिळनाडूचा. तमिळनाडू दक्षिणेकडील राज्य आहे, ते अतिशय असं सुशिक्षित राज्य म्हणून केरळबरोबर त्याची तुलना केली जाते. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर 21,67,798 एवढ्या नोंदण्या झाल्या आहेत. आणि तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे कर्नाटक. कर्नाटक या राज्याचा. असे 3 हे पहिले क्रमांकावर असणारे राज्य आहेत, ज्या रोजगाराच्या संधीच्या उपलब्धतेमध्ये पहिल्या 3 क्रमांकावर हे राज्य आहेत. आणि महत्त्वाची न्यूज आहे, न्यूज ही लोकसत्ता पेपरमधून वाचून घ्या, वाटल्यास कट करून ठेवा. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. चलो, तर पुढं आहे या ठिकाणी जर बघितलं तर 5G स्पेक्ट्रमच्या ठिकाणी लिलाव कंप्लीट झाला आहे. 7 दिवस लिलाव चालला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक बोली ही रिलायन्स जिओनं लावली आहे 5Gसाठीच्या. आणि दुसरी क्रमांक आहे भारती एअरटेल. या 2 संस्था ज्या आहेत त्या टॉपच्या या ठिकाणी बोली लावणाऱ्या संस्था आहेत. आणि त्याच्यामध्ये जे 4G होतं 4Gपेक्षा दुप्पट या ठिकाणी बोली इथं लावली गेलेली आहे. ऑब्वियसली टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये जिओ पुढं आहे आणि त्याच्यामध्ये मग काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न फक्त सर्वाधिक बोली कोणी लावली, 2 नंबरला कोण, भारती एअरटेल, याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर अंचिता शिवलीचे सुवर्ण यश. मी तुम्हाला सांगितले की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत इंग्लंडमध्ये, बर्मिंगहॅम या शहरामध्ये. आणि त्या स्पर्धा कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती स्पेशल लेक्चर घेऊच. चलो, या ठिकाणी आजच्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर इथं आता लोकसत्ताच्या संदर्भाने जर बघितलं आपण, सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण सगळ्या न्यूज या ठिकाणी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सगळ्यात जास्त भर आपल्याला इथं कुठं द्यायचा आहे, तर तो भर द्यायचा आहे तो म्हणजे या संपादकीयवरती. संपादकीय का महत्त्वाचे असतात, तर मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या होत चाललेल्या आहेत, तर त्यावेळी तुम्हाला लिहिण्याची सवय असणं गरजेचं आहे. आणि तिथंच मग या ठिकाणी इथं हे संपादकीय तिथं आपल्याला कामाचे असतात. आणि त्याचबरोबर आता इथं साथरोगांचे जागतिकीकरण ज्यावेळेस आपण बघतो त्याच्यामध्ये कोट तुम्हाला सापडून जाईल, म्हणजे एक परीक्षे ह्याच्यामध्ये लिहित असताना, तर तो म्हणजे वर्ल्ड इज फ्लॅट, म्हणजे जग आता आडवं झालंय, म्हणजे पडतंय जग आता, झोपलंय. ज्यावेळेस आपण बघा पिकं वगैरे ज्यावेळेस हे असतात, पाऊस पडतो आणि पावसाबरोबर जो वारा सोसाट्याचा असेल तर तो पिकं हे आडवे होऊन जातात, पडतात, म्हणजे फ्लॅट होतात ते. तर तसं त्यांनी विधान केलं होतं. कोणी, थॉमस फ्रीडमन नावाचं एक व्यक्ती, अर्थतज्ञ व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी हे वर्ल्ड इज फ्लॅट हे 2005 साली या ठिकाणी वक्तव्य केलं होतं. तर त्यांनी वक्तव्य कशा संदर्भामध्ये केलं होतं की ते भारत म्हणजे जगाची अर्थव्यवस्था जी आहे ती आता आडवी होईल, ती झोपली आता, म्हणजे पूर्णपणे ती कोसळली, ढासळली असं त्याला म्हणायचं होतं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथं विधान केलं होतं. आणि मग ते विधान तेव्हा अर्थतज्ञांना ते टोचलं होतं. पण अलीकडे जर बघितलं तर 2000 मी तुम्हाला सांगितलं की 2009 ते 22च्या कालखंडामध्ये 7 वेळा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. तर मग अलीकडे जर बघितलं तर लक्षात येऊन जाईल की ते आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागू पडत आहे. वर्ल्ड इज फ्लॅट हे विधान. मग इथं तुम्हाला याचा संदर्भ म्हणजे लिहित असताना अशा शब्दांचा वापर किंवा अशा कोटचा वापर या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतो आणि त्याला अंडरलाईन करून ठेवायची, म्हणजे त्याचं जो पेपर चेक करणार आहे त्याचं लक्ष त्याच्याकडे जातं. चलो, या ठिकाणी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आज एक तुम्हाला उत्तर लेखनासंदर्भामध्ये एक टिक सांगितली की ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याला अंडरलाईन करून ठेवायच्या उत्तरामध्ये सुद्धा, जेणेकरून त्या महत्त्वाच्या गोष्टीकडं हे पेपर चेक करणाऱ्याचं लक्ष जात असतं आणि त्या अनुषंगाने मग तिथून तुम्हाला मार्क्समध्ये वाढ होत असते. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला म्हटलं की शब्दांची मर्यादा लगेच घालू नका. जेव्हा सवय होईल तेव्हा आपण शब्दांची मर्यादा सुद्धा याला घालण्यास सुरुवात करू. चलो, या ठिकाणी थांबू. थँक्यू सो मच.